मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ज्ञानू काही क्षण स्तब्ध बसला. मलाही अशीच भूल पडली. मोहानं भुरळ घातली. मोहकृपात पाप पुढे येऊन ठाकलं आणि मी त्याला मिठी मारली. स्वार्थासाठी आईला मरू दिलं. या विहिरीत बुडणाऱ्या आईला वाचवायचं टाळलं. महारोगी आई जिवंत राहिली तर माझ्या आशा आकांक्षांची पूर्ती होणार नाही आणि माझ्या सुखाला चूड लागेल म्हणून मी तिला मरणाच्या दाढेतनं बाहेर ओढलं नाही. मला महारोग झाला आणि या भयंकर रोगानं सडलेल्या शरीरानं बायकोच्या शरीरावरती अत्याचार करून वासना सुख लुटलं आणि तिला आत्महत्या करायला भाग पाडलं. शारीरिक आणि मानसिक यातना भोगताना मरणही माझी सुटका करायला आलं नाही. एक आशा होती तुला सुखी झाल्याचं बघण्याची, पण दैवानं ती आशा सुद्धा धुळीला मिळवली. माझा रोग बरा झाला नसता तरी चाललं असतं. तुला सुखी पाहून मी समाधान मानलं असतं. शरीर रोगमुक्त झालं, पण तुझ्या काळजीनं मन मात्र दुःखी झालं, कष्टी झालं. दादा, मला डाग लागला. तुमची बदनामी केली मी. मला आता जगायचं नाही दादा. पारू, वेड्यासारखं बोलू नकोस. असा विचार स्वप्नातही करू नकोस. झालं गेलं विसरायचं. पुन्हा झाली चूक करायची नाही एवढंच ध्यानात ठेवायचं. शिलभ्रष्ट झालीस हे वाईटच झालं. काचेचा तडा सांधता येत नाही तसंच अब्रूच आहे असं म्हणतात. पण मृत्यू पत्करणं हा काही उपाय नव्हे. माणूस चुकणारच, फक्त पुन्हा तीच चूक घडू नये याविषयी सावध राहायला हवं. तुझ्याकडून घडलेली ही गोष्ट कुणाला कळली नाही नव्ह. चंद्रू पाटलाला कळले आणि काकांना सांगितलं त्यानं. हे फार वाईट झालं. यापुढे लोक तुझ्याकडं चांगल्या नजरेनं बघणार नाहीत, चांगली वागणूक देणार नाहीत. तुला जगणं कठीण करणार हे लोक. पतित स्त्रीचा नाना प्रकारे छळ होतो पोरी. काय म्हणाला मग संपत? त्यांनी मला मारलं. पारूला परत दुःखाची कळ आली. एक हुंदका फुटला. लय मारलं. पायतानानं मारलं. केस धरून खाली पाडून लाथा घातल्या. लय घाण घाण शिव्या दिल्या. पारू रडत रडत बापाला काकानं केलेला छळ सांगत होती. संपतनं गुराढोरासारखं पोरीला मारल्याचं ऐकून तो स्तंभित झाला. राग येण्यासारखी गोष्ट होती हे खरं असलं तरी पायतानानं मारणं, तरुण पोरीचे केस धरून खाली पाडून लाथा घालणं, घाणेरड्या घाणेरड्या शिव्या देणं, ही शिक्षा भयंकरच होती. आपलं माणूस चुकलं तर समजवायचं, त्यावर पांघरून घालायचं की निर्दय कठोरतेनं छळायचं. आई वेगळी पोरही. रोगी बाप कायमचा दूर झालेला. तिचे हाल बघून दगडाला पाझर फुटला असता. आणि हा संपत तिचा चुलता. त्याला सुखाचे दिवस दिसावेत म्हणून आपण राब राबलो. त्याला माझ्या पोरीची दया येऊ नये. साधू संतनी ऋषी महात्मेही वासनेला बळी पडतात. तपश्चर्येवरती पाणी सोडून विषय सुखापुढे शरणागती पत्करतात. देवात्मे सुद्धा मदनबाणाने घायाळ होऊन पाप करायला प्रवृत्त होतात. स्वतःच्या कन्येचीही अभिलाषा धरतात. गुरुपत्नीशी संग करतात. परस्त्रीला फसवून उपभोगतात आणि आपली तरुण मुलगी कुठवर संयम धरणार? आपण संयम ठेवू शकलो नाही. वासना अनावर झाली तेव्हा साध्वी पत्नीवर बलात्कार केला. पारूची चूक क्षम्य मानायला हवी. संपतला राग येणं साहजिकच आहे. त्यानं तुला पायतानानं मारावं ही मात्र गोष्ट संतापजनक आहे हे खरं असलं तरी काय करू शकणार आपण? उद्या मी त्याला ताकीद देईन. मी त्या घरात परत जाणार नाही दादा. असं तुला करता येणार नाही पारू. तुझं लग्न ठरवायचं चाललंय. संपत बरोबर भांडत बसायची वेळ नाही ही. तुझं लग्न एकदा झालं की तुझा मग संबंधच उरणार नाही. मी पाया पडते दादा, पण मला त्या घरात परत पाठवू नकासा. काका मला जिता नाही ठेवणार. मला त्यांची लय भीती वाटत्या दादा. अगं रागाच्या भरात मारला असेल त्यानं, म्हणून काय तो खरंच तुझा खूनबिन करील व्हय? कसं सांगू मी तुम्हाला? संध्याकाळी घरात कोण नसतं तर मला मारून टाकलं असतं त्यांनी. अंगावरती कुठं बी कसं बी मारत होते. बघा की अंग कसं झालंय माझं.
ज्ञानूनं मेढीच्या खोंबाऱ्याला अडकवलेलं कंदील उठून घेतलं. त्याच्या उजेडात तिचा चेहरा बघितला तर कपाळावरती टेंगूळ, डोळे रडून रडून लाल भडक झालेले, खालचा ओठ फुटून सुजलेला. पारूनं पाठ फिरवली. पाठीवरती काळे जांभळे निळे वळ होते. हातापायावरही माराच्या खुणा होत्या. सगळं अंग टोचल्यासारखं दिसत होतं. माणूस आहे का राक्षस? आणि तो इतकं तुला मारूपर्यंत सोडवायला कुणी का नव्हतं घरात? काका मारून दमल्यावरती काकी आली. सोडवलं नाही कुणी असं म्हणायला नको म्हणून आली होती ती. दादा, मी नाही त्या घरात राहणार. बघू काय करायचं ते. शिवाला विचारून बघू. पण तू असं रात्रीच कशी आलीस हकडं? कंदील मेढीवर अडकवून खाली बसत ज्ञानूनं विचारलं. पारू संभ्रमात पडली. काय सांगावं? आता नाही फसवायचं बापाला. मी तुमच्यापासून काय बी लपवून ठेवायचं नाही असं ठरवलंय दादा. मी मी पळून जाणार होते. पारू, ज्ञानूला धक्काच बसला ते ऐकून. तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत बसला. निष्पाप वाटणारी ही पोरगी कुठवर मजल मारले तिनं. किती भयंकर योजना होती तिची. पळून जाऊन सर्वनाश ओढवून घेतलं असतं तिनं. आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तिचं. निराधार तरुण पोरीचे धिंदवडे काढले असते. अनेकांच्या वासनेचं भक्ष बनली असती. मानवी गिधाडांनी तिचे लचके तोडून हाल हाल केले असते. स्वतःला दुःखाच्या खाईत लोटून तिनं आपल्यालाही दुःखी कष्टी केलं असतं. आपल्या जगण्याचा आधार असलेली लेक गेल्यावर जगून काय करणार होतो आपण? तू पळून गेली असतीस तर तुझे हाल कुत्र्यांनी खाल्लं नसतं. तू एकटीच कुठं ग जाणार होतीस? काय करणार होतीस? मी मी एकटी जाणार नव्हते. बजरंग बरोबर. शर्मेनं तिला पुढं बोलवेच ना. बजरंग? कोण बजरंग? पाटील मायातला. तो बजा? साखरगडी बजा? अगं पण त्याचा काय संबंध? तो कुठे नेणार होता तुला? आम्ही पळून जाऊन लगीन करणार होतो. ज्ञानू चकित झाला. त्या चाकरगड्याबरोबर लगीन? आणि मग त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे बजाबरोबर हिचा संबंध होता तर. चंद्रू पाटलाच्या मळ्यात हे घडल्यानं त्याच्या नजरेस यांचा संबंध आला असणार आणि त्यानं संपतला सांगितलं असणार. एका सामान्य शूद्र चाकर गड्याशी संबंध ठेवून त्याच्याबरोबर पळून जाणार होती ही. त्याच्याशी लग्न करणार होती. माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं आहे हे सगळं. अगं थोडा तरी सारासार विचार करायचा. आपल्या अधू बापाला सोडून जाताना काही वाटलं नाही तुला? मला तुझ्याशिवाय कुणी नाही याची आठवण झाली नाही? तुम्हाला सोडून जायचं जीवावर आलं होतं दादा. मी बजरंगला तसं सांगितलं होतं. पण दादा, मला ती परत अडखळली. शर्मेनं तिची मान खाली गेली. पण आज तिला मनातलं सगळं सांगून टाकायचं होतं. बोल की ग घडा, काय झालं मग? त्याच्याबरोबर लगीन केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आणि तो गरीब असल्यानं काकांना ते पसंत पडलं नसतं. तो गरीब आहे एवढंच नव्हे तर तो हलक्या कुळातलाही आहे पारू. पण आमचा संबंध आला आणि ती परत थांबली. तुझं बरोबर आहे. तुमची मनं जुळली. दोघं एकही झाला. लग्न करण्याचा निर्णय मग योग्यच म्हटला पाहिजे. तो असू दे गरीब आणि हलक्या कुळीतला. तुझं सुख त्याच्याशी लग्न करण्यातच असेल तर मी लग्न लावून देईन तुमचं. हा मळा तुझाच आहे. त्याची गरिबी दूर होईल ह्यानं. कुळी ढाईचा विचार करू मागणं. मी उद्याच सांगतो शिवाला हे घडवून आण म्हणून. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून पारूच्या मनानं पलटी खाल्ली. बजरंग चाकरी सोडून गेला असला तरी त्याला शोधून आणता येईल. लग्न झालं तर सगळेच प्रश्न चुटकीसरशी सुटतील. पोटातल्या जीवाला औरसपण लाभेल. मग आपण पोटुशी असल्याची शक्यता आत्ताच कशाला बोलून दाखवायची? दादांच्या चिंतेत उगीच भर तरी कशाला? चंद्रू पाटलानं चाकरीवरनं काढून टाकलंय त्याला. कुठं निघून गेलाय तो? कुठं जातोय? शिवा हुडकून आणल त्याला. तू काय बी काळजी करू नकोस. घडलं ते बरंच म्हणायचं. बजाशी लग्न झालं तर तुझ्यावरचा कलंक पुसला जाईल. आमच्या आब्रुबी वाचल. बजा कष्टाळू हाय. त्याला घर जावाई करून घेतलं तर त्याच्या गरिबीचा कुळीचा प्रश्न महत्वाचा उरणार नाही. 4 दिवस लोक नावं ठेवतील पोरीला एका चाकरगड्याला दिली म्हणून. पण सगळं व्यवस्थित रांकायला लागलं तर तेच लोक आपल्याविषयी चांगलं बोलू लागतील. दोघांनाही वाटलं आपण समजत होतो तेवढी ही समस्या कठीण नाही.
समस्येचं उत्तर समाधानकारक मिळण्याची निदान आशा करायला हरकत नाही. मळ्यातल्या कोंबड्यानं उंच स्वरात बांग दिली तसं ज्ञानू उठला. चल तुला मळ्यात पोचवून येतो. रुक्मिणीजवळ झोप तू तासभर. त्यानं कंदील हाती घेतलं. पारूही उठली. दोघं वस्तीकडं निघाले. तांबडं फुटायला संपतराव आपल्या भावाच्या खोपी पुढं हजर झाला. रात्री पळून गेलेली पारू बापाजवळ पोहोचली असणार हा त्याचा होरा. त्याच्या हाकेनं ज्ञानूला उठवलं. तो दार उघडून बाहेर आला. संपत पारूच्या शोधात इकडे येईल याची त्याला अपेक्षा होतीच. रात्री पारू इकडं आल्या नव्ह. आल्या की वस्तीवर आहे ती. मी मारल्याचं सांगितलं असलच तिनं. हो सांगितलंय की. आणि त्याच्या मागचं कारण बी सांगितलं. काय कसलं कारण सांगितलं? बोलूनच दाखवायला पाहिजे का संपत? तुलाही ठाऊक आहेच की ते. तुम्ही तिला लाडावून डोक्यावरती घेताय त्याचा परिणाम हाय ह्यो. आपल्या घराण्याची आबरू यशीवर टांगली तिनं. हिथं दुसरं कोण नाही म्हणून बोलतोय आम्ही. हिच्या वागण्याला काय ताळतंत्रच राहिलेलं नाही. नको ते चाळ करायला लागल्या. धंदावाल्या बायांना लाज वाटल असलं हिचं वागणं. कुणाबरोबर बी कुठं बी. संपत तोंड सांभाळून बोल. माझी पोरगी काय तुझी पोरगी काय? कुठल्या परक्या पुरी नाही ती त्या. आपल्या मुलीविषयी बोलताना तरी जपून बोलत जा र. पण खरं ते तुम्हाला कळायला नको व्हय दादा. आस्ती पाटलांच्या चाकरगड्याबरोबर. ते सगळं कळलंय मला. तेच परत परत बोलून दाखवण्याचा काय र उपयोग आहे? काय फायदा हाय? मग तिनं आपल्याला बदनाम केल्याचं काही वाटलं नाही तुम्हाला? आपली अब्रू घालवली तिनं. गावात मान वर करून चालायचं कठीण केलंय तिनं. सगळी भावकी छी थू करा लागल्या. कुणाला दाखवायला तोडबी राहिलेलं नाही आम्हासनी. त्यामुळे तुला राग आला असल तर त्यात गैर काय नाही रे संपत. पण त्यासाठी पारूला गुराढोरासारखं बडवायचं कारण नव्हतं. पायतानानं मारताना ही आई वेगळी पोरगी. आपल्या थोरल्या भावाची एकुलती पोरगी हाय हे इसरायला नको होतस तू. दादा म्हणजे माझी पुतणी गैर वागू लागली तर थोबाडीत देऊन तिला सरळ मार्गावर आणण्याचा हक्क नाही मला. माझ्या पोरीकडनं हे घडलं असतं तरी मी तिचं पायतानानं कॅस उपाटलं असतं. मला नाही असलं वागणं खपत. आणि माझी पोरगी तुमची पोरगी असा दुजा भाऊ बी नाही माझ्याजवळ. तुझ्या मनात दुजा भाऊ नाही याची कल्पना आहे मला. मुलगी कुणाची बी असू दे. तिला इतकी भयंकर शिक्षा द्यायला नको म्हणतो मी. मग आपल्या आबरू दारोदार वाटत फिरू दे की त्यांना. त्यांच्या स्वैराचाराचं समर्थन करत नाही मी संपत. वाईट चालीच्या मुलींची मी बाजू नाही घेत. पण चुकून पाय घसरला एखाद वेळी तर आपण नको का तिला सावरायला? पारूचा चुकून पाय नाही घसरला. स्वतःच्या पायानं जात होती त्या पाटील मायातल्या बजाकडं. हिचं म्हणा आणि लगीन करा. कोण करून घेणार आहे अशी बाजार बसवी? संप्या तोंड सांभाळ. दादा संतापून ओरडले. हा शब्द तुम्हाला लागला असेल. मी वाईट शब्द वापरला म्हणून पायतान हाना मला. पण पोरीची करणीच तशी असेल तर नुसता शब्द बदलून काय हो उपयोग दादा? संपतचा आवाज नरमला पण त्यानं आपला ठेका सोडला नाही. माझी पोरगी तशी नाही संपत. ज्ञानूचा आवाज परत खाली आला. तो समजावणीच्या सुरात बोलू लागला. तिचा जीव जडलाय त्या बजावर. आपण समजून घ्यायला पाहिजे तिच्या भावना. आपण तिचं लग्न वेळेवरती करू शकलो नाही. परिस्थितीनं तिचा कोंडमारा केला. बजा आणि पारूची मनं जुळली. प्रेम करतात ते एकमेकांवर. आपण त्यांचं लग्न लावून देऊ म्हणजे प्रश्नच मिटला. उगीच त्रागा करून काय उपयोग? काय म्हणताय काय दादा? त्या चाकरगड्याला आपली पोरगी द्यायची? अहो त्याची जातकुळी तरी बघा. भाऊकी हसल उद्या हसल. लोक थुकतील आपल्यावरती. कसली जातकुळी बघत बसलायस? जग कुठच्या कुठं चाललंय आणि आपण 1000 वर्ष जगाच्या मागं राहायचं होय? मोठमोठी माणसं जाती मोडायचा प्रयत्न करताहेत. ब्राह्मणांच्या मुली खुशीनं हरिजन मुलांच्या बरोबर लग्न करताहेत. आपणही थोडं पुढं जाऊन हे लग्न करायला काय रे हरकत आहे? तुम्हीच असं बोला लागल्यावर वादच राहत नाही मग. पारू तुमची मुलगी हाय. तुम्ही तिला महार मागायला द्यायचं ठरवलंयसा तर कोण अडवणार तुम्हासनी? तुम्हीच एका हलक्या जाती कुळीच्या पोराला घर जावई करून घेणार म्हटल्यावर आमचं बोलणंच खुंटलं की दादा. काही प्रश्नांची उत्तरं अवघड असली तरी ते प्रश्न टाळता येत नसल्यावर उत्तरं नकोच शोधायला. तुमची मर्जी.
पण मला हे पसंत नाही हे आत्ताच सांगून ठेवतो. पारूला घरला पाठवतायसा नव्ह? ती तयार नाही घरी राहायला. ती मळ्यातच राहायचं म्हणते. पण तुमचं म्हणणं काय? आम्ही तिला जाच करतोय असं तुम्हालाही वाटत असलं तर राहू द्या तिला मळ्यातच. तुम्ही तिला जाच करताय असं म्हणत नाही मी संपत. 4 दिवस तिला राहू दे मळ्यातच. माझ्या आणि बाबांच्या जेवणाची सोयही होईल. तिचा राग निवल्यावर स्वतःहून घरी येईल ती. ठीक आहे तर. तुमच्या मनाला येईल तसं करा. मी जातो मग. पण हे लग्न घडवून आणायचं बघतोयस नव्ह? ते काय माझ्याकडनं होणार नाही दादा. स्पष्टच सांगून टाकलेलं बरं. शिंदे घराण्याला बट्टा लागल असलं काय बी होणार नाही माझ्याकडनं. कसलं खानदान आणि घरानं घेऊन बसलायस बाबा. काय होतं पूर्वी आपल्याकडं? आजचं मोठेपण आणि नाव आपणच मिळवलंय नव्ह? मी म्हणतो तुम्हीच मिळवून दिलंय ते. पण तुम्ही एवढी झीज खाऊन मिळवल्यालं एका वाईट चालीच्या पोरीच्या लहरी खातर मातीत घालायची इच्छा नाही माझी. एवढं बोलून संपत वळला आणि झपझप पावलं टाकीत माळ्यातल्या वस्तीकडं निघून गेला. प्रातःविधी वगैरे उरकल्यावरती ज्ञानूनं शिवाला बोलवायला नामूला धाडलं. शिवा आला. दोघंही वस्तीवरल्या जांभळाखाली उशीरपर्यंत बोलत बसले. ज्ञानूनं आपल्या दोस्ताला घडलेला सगळा प्रकार सांगून टाकला. पारूनं येऊन लंबे काकांना अंगावरचे वळ माराच्या खुणा दाखवल्या. बजा आणि पारूच्या लग्नाचा बेतही ज्ञानूनं त्याच्या कानावर घातला आणि ते घडवून आणण्याची जबाबदारी शिवाच्या गळ्यात टाकली. शिवाची समजूत लवकर पटत नव्हती. पारूच्या बेताल वागण्याचा अर्थच त्याला कळत नव्हता. त्यानं तिच्यासाठी चांगलं स्थळ आणलं होतं. लवकरच लग्न याद्या लिहायला बैठक करायचंही ठरलं असताना आता मध्येच हे खेकड उपटलं होतं. त्याची खटपट वाया गेली होती. इतकं चांगलं स्थळ सोडून आता बजासारख्या चाकर गड्याला आमची पोरगी पदरात घे बाबा म्हणत त्याच्या पुढं हात जोडायला त्याचं मन राजी नव्हतं. पण ज्ञानूनं युक्तिवाद करून आपला विचार त्याच्या गळी उतरवला. आपल्या दोस्ताच्या शब्दाखातर आणि पारूच्याही भविष्याचा आणि एकंदर प्राप्त परिस्थितीचा विचार करून त्यानं ते लग्न जमवून आणण्याची कामगिरी आपल्याकडं घेतली. बजाला हुडकून काढण्यासाठी शिवानं चंद्रू पाटलाची भेट घेतली. चंद्रूनं बजाला परत राजुरीत पाय ठेवलास तर हाडं मोडीन असा दम दिला होता. जीवाच्या करारानं पळून गेलेला बजा परत येण्याची शक्यता नसल्याचं त्यानं शिवाला सांगितलं. त्याचा पत्ता विचारून घेतला आणि शिवा त्याच्या गावी गाताडवाडीला गेला. तिथं त्याच्या घरी चौकशी केली. त्याच्या म्हाताऱ्या बापानं पोरगं घरी आलं नसल्याचं सांगितलं. बजा म्हाताऱ्या आई बापाचा एकुलता मुलगा होता. ते कुटुंब अतिशय दरिद्री आणि हलाखीचं जीनं जगत होतं. तो अधूनमधून घरी जायचा आणि 4 पैसे देऊन यायचा. त्यावरती म्हातारा म्हातारीची गुजराण व्हायची. शिवाला मोठंच कोडं पडलं. बजाला कुठं शोधायचा हा प्रश्नच होता. तरी 4 दिवस त्यानं याला विचार त्याला विचार असं करून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण तो कुठे पाताळात दडला होता कुणास ठाऊक. पुढे महिनाभर वाट बघितली. ठिकठिकाणी चौकशी केली पण त्याचा पत्ता लागू शकला नाही. आसपासच्या गावातून तो कुठे चाकरीला राहिलाय का याची चौकशी केली. त्याच्या पाहुण्यांची घरं धुंडाळली पण तपास काही लागला नाही. बजा कुठे अदृश्य झाला कळायला काही मार्ग नव्हता. शेवटी शिवानं त्याच्या म्हाताऱ्या आई बापाला ईश्वरपूरच्या पोलीस ठाण्यावर आपला पोरगा नाहीसा झाल्याची तक्रार नोंदवायला सांगितलं आणि त्यानं बजाचा शोध बंद केला. बजा पळून गेल्याच्या घटनेला आता 2 महिने झाले. सुगीचे दिवस आले. जुंधळा कापायचा, मळणी करायची, शेंगा काढायच्या अशी कामं सुरू झाली. शिंदे माळ्यातली ऊस तोडणी होऊन तो ईश्वरपूरच्या साखर कारखान्यात गेला. पारू, ज्ञानू आणि शिवा चिंतेत पडले. बजा कुठे सापडत नव्हता आणि पारूचं लग्न परत खोळंबलं होतं. शिवानं आणलेलं डोंगर सोनीचं स्थळ हातातून गेलं होतं. पारूला एक वेगळंच कोडं पडलं होतं. आपलं पोटपाणी पिकल्याची तिची खात्री झाली होती. पोरीला दिवस गेल्याचा ज्ञानूचा संशय बळावला होता. पारू दिवसभर सुन्न होऊन बसू लागली. छपरातनं बाहेर पडेनाशी झाली. शून्यमनस्क होऊन अंतराळात एकटक नजर लावू लागली. तिचं बोलणं कमी झालं. हसणं हरवलं. चेहरा निस्तेज झाला. कोमेजल्या फुलासारखी तिची मुद्रा म्लान दिसू लागली.
बसल्या जागी पेंगू लागली. सदानकदा अंथरुणात पडून राहू लागली. अन्नावरची वासनाच उडाली. सारखी ओकारीची भावना होऊ लागली. वकारी काढताना आतडी गोळा होऊन गळ्यात अडकू लागली. तोंडाला अकारण पाणी सुटू लागलं. काही आंबट खावंसं वाटू लागलं. उदरातला जीव 4 महिन्यानं वाढल्याचं तिला जाणवू लागलं. आणि बजाचा तर ठाव ठिकाणा कळत नव्हता. तो परत येण्याची आशा आता पुरती दुरावली होती. कुमारी मातेनं आता काय करावं? रुक्मिणीला पारूच्या गरोदरपणाचा संशय येऊन ती खोदून खोदून विचारू लागली. आणि अखेरीस पारूला तिला विश्वासात घेणं भाग पडलं. रुक्मिणीला ती भयंकर बातमी मालकाच्या कानावर घालणं आपलं कर्तव्य वाटलं. तिनं प्रथम ती वार्ता ज्ञानूच्या कानावर घातली आणि ती ऐकून तो पार तळातनच हादरला. बातमी कळताच तो धावतच लेकीकडे गेला. त्याला भीती वाटत होती पारू जीवबीव देईल याची. कुणी आल्याची चाहूल लागली म्हणून पारूनं झोपूनच मान वळवून बघितलं तर दादा आत येत आहेत. ती सावकाश उठून बसली. ज्ञानू काहीही न बोलता 4 पावलावर बाजूला भुईला टेकला. काही क्षण दोघंही निशब्द बसून राहिले. तब्येत कशी आहे पारू? ज्ञानूनं तोंड उघडलं. बरी हाय. तिचे शब्द जडावले. तिनं आवहंडा गिळला. डॉक्टरला दाखवावं? नको, मला काय होत नाही. भावनावेग अनावर झाला आणि पारूनं डोळ्यांना पदर लावला. ती हुंदका बाहेर फुटू नये म्हणून पदराचा बोळा तोंडात धरू लागली. वाईट वाटायला काय झालं पोरी? तू कसली बी काळजी करू नकोस. मी समर्थ आहे सगळं निभवून न्यायला. आता हुंदका फुटला. डोळ्यातलं पाणी झर 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 गालावरती उतरलं. ती पदरानं आसवा अडवू लागली. मला कळलंय सगळं. आपण यातनही मार्ग काढू. तुझ्या पाठीशी मी उभा आहे. तोवर तुला घाबरायचं कारण नाही पोरी. तू माझी एकुलती एक पोर आहेस. तुझ्यासाठी मी इकडचं जग तिकडं करीन. तू मात्र धीर सोडू नकोस. मी काय जगत नाही दादा. जगाला तोंड कसं दाखवू मी? ती रडत बडबडू लागली. तू गप्प बस बघू पारू. मरणाचा विचार काढून टाक डोसक्यातनं. जगाला भ्यायचं कारण नाही बाळा. मी तोंड देईन त्याला. एक ना एक दिवस बजरंग परत येईल याची मला खात्री आहे. किती दिवस दडून बसणार आहे तो? शिवा आज ईश्वरपूरच्या पोलीस ठाण्यावरती गेलाय त्याची चौकशी करायला. आज ना उद्या तो घावलच की. पण दादा तो लवकर नाही आला तर? तो येईल तेव्हा येऊ दे त्याला. पण तू अजिबात चिंता करू नकोस. तो येण्याआधी तू आई झालीस तरी हरकत नाही. मी सांगीन लोकांना काय सांगायचं आहे ते. लोकांचा हितसंबंधच कुठे येतोय? आपण त्यांच्या जगापासनं लांब राहतोय. माझ्या जगण्याचा तू आधार आहेस. तुझं लग्न झालं असतं तर नातू खेळवण्यात मला आनंद वाटला असता. म्हातारपण सुखात गेलं असतं. पण नशिबानं वाढलंय तेही नाकारायचं नाही आपण. त्यातच समाधान मानायचं. फरक एवढाच की तुझं लग्न करता आलं नाही. पण तुझ्या पोटचं बाळ माझा नातूच असणार. मी हौसेनं वाढवीन त्याला. ह्या मळ्याचा मालक होईल तो. माझ्या माघारी तुला जगायला आधार देईल. बापाचं नाव लावता येत नसलं तरी तो स्वतः नाव कमवेल. स्वतःच्या कर्तृत्वानं तो मोठा होईल. जग तो अनवरस असल्याचं विसरेल आणि त्याचं मोठेपण ध्यानात घेईल. बापाचं नाव सांगता येणं ही काय फार महत्वाची गोष्ट मानत नाही मी. स्वतः नाव कमवलं तर ते महत्वाचं ठरतं. त्या नावालाच मोठेपण मिळतं. जग त्याला मानतं. कधी काळी लग्न करण्याची सुद्धा पद्धत नव्हती. माणसं जनावरासारखं जगत होतीत. तेव्हाही त्यांना मुलं होतच होतीत. लग्न ही एक सामाजिक सोय आहे पारू. समाजधारणेसाठी त्याची गरजही आहे. पण आयुष्याची किंमत देऊन, स्वतःच्या सगळ्या सुखांची किंमत देऊन त्याच्यासाठी बळी जायचं कारण नाही. शेवटी आपाद धर्म म्हणून असतोच की जगणं महत्वाचं. माणूस जगेल तर समाज टिकेल. विवाह संस्था समाजाच्या सोयीसाठी आहे, सुखासाठी आहे. माणसासाठी नीती नियम बंधन आणि नाना मर्यादा आहेत. त्यांच्यासाठी माणूस नाही. अनवरस संततीला समाज सामावून घेईल आणि त्या अनवरस व्यक्तीनं आपलं कर्तृत्व दाखवलं तर समाज आपली हार मानून त्याला सन्मानानं समाजात स्थान देईल. ज्ञानू नाना बरीनं पारूची समजूत घालीत होता. तिला धीर देण्यासाठी आपलं आयुष्यभराचं ज्ञान, चिंतन आणि अनुभव पणाला लावून युक्तिवाद करीत होता. लेकीचं मनोबल वाढवत होता. कुठल्याही परिस्थितीत
जीवनावर प्रेम करीत जगायचं तत्वज्ञान पटवून देत होता. मी पापीने हाय दादा, पारू सांगत होती. तू अनितीनं वागलीस, पण तू पापी नाहीस पोरी. तुझं वागणं अनैसर्गिक नाही. नीती अनिती माणसं ठरवितात. एका समाजातली नीती दुसऱ्या समाजात अनिती ठरते. नीतीचे नियम सर्वत्र सारखे नाहीत आणि कालामानानं ते बदलतात. कालची अनैतिक गोष्ट आज नैतिक मानली जाते. प्रसंग विशेष नीतिनियम सैल होतात. परिस्थितीच अशी होती की तुला नीतीनं वागणं कठीण होतं. शरीराची नैसर्गिक भूक प्रबळ झाल्यावर नीतीची बंधनं झुगारून त्याची तृप्ती करणं तुला भाग पडलं. अन्नाची भूक आणि वासनेची भूक काही मर्यादेपर्यंतच माणूस मारू शकतो, पण दीर्घकाळाच्या उपासमारीनं त्या भुका तीव्र होऊन तडफडू लागल्या की कसलाही विधिनिषेध न पाळता त्या तृप्तीसाठी धडपडू लागतात. भुकेला माणूस चोरी करू लागतो आणि देहसुखासाठी आसूसला माणूस व्यभिचाराला प्रवृत्त होतो. त्या माणसानं पाप केलं असं कसं ग म्हणता येईल? त्यानं नियम मोडले म्हणून समाज फार फार तर त्यांना शिक्षा देईल, पण परमेश्वराच्या दरबारात ते निर्दोष सुटतील याची मला खात्री आहे. समाज त्यांच्या भुकेची सोय नियमाच्या चौकटीत करू शकत नसेल तर तो समाज दोषी ठरतो. ते नियम सदोष ठरतात. व्यक्तीला निरपराधीच ठरवलं पाहिजे. माझं मन सांगतंय दादा की मी पापी हाय. समाजानं केलेल्या संस्कारामुळं, दिलेल्या शिकवणीमुळं असं वाटतंय तुला पोरी. पण पारू, तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्याकडून कसलंच पाप नाही ग घडलं. तुझ्याकडून जे घडलं त्यानं कुणावरती अन्याय अत्याचार झालेला नाही. कुणाला तू दुःखी केलं नाहीस, कुणाला यातना दिल्या नाहीस. माझ्याकडून घडलं ते पाप होतं. मी स्वार्थासाठी दुसऱ्या माणसाचं सुख हिरावून घेतलं. त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला. माझ्या आईला, तुझ्या आईला मी मरणमुखात ढकललं. त्यांना जगणं मुश्किल केलं. परमेश्वरानं दिलेलं जीवन जगायला आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. भूतदयेचं महत्त्व संतांनी यासाठीच सांगितलंय. रंजल्या गांजल्यांना आपलं मानायला सांगितलंय. दीनदलितांना, दुःख पीडितांना मदतीचा हात देण्याचा उपदेश केला. मानव जातीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा यासाठीच मानतो आपण. दरिद्री नारायण आणि दुबळे रोगग्रस्त यांची सेवा शुश्रूषा व पतितांवरती प्रेम करण्यात महात्मे धन्यता मानतात. परमेश्वरी कृपेनं लाभलेलं जीवन आनंदपूर्ण करणं हेच खरं पुण्य आहे. पण मी माझं जीवन सुखी करण्यासाठी दोन्ही स्त्रियांना दुःखाच्या खाईतच नव्हे तर मरणाच्या दाढेमध्ये ढकललं. मी आईची शुश्रूषा करायला हवी होती. मी वासना काबूत ठेवून सुमनवरती अत्याचार करायला नको होतात. माझ्या मनानं ग्वाही दिली की माझ्याकडून घडलं ते पाप आहे. मी पश्चात्तापदग होऊन जगू लागलो. दुःखानुभवाचं प्रायश्चित्त घेऊ लागलो. पारू, तुझ्याकडून असलं काही घडलेलं नाही. दुसऱ्याच्या दुःखावर तुझं सुख आधारलेलं नव्हतं. तू माणसासारखं वागलीस. माझ्यासारखं अमानुष काही केलं नाहीस. तू खचित पापी नाहीस आणि आपल्या सदसद विवेक बुद्धीला पटत असेल तर जग काय म्हणेल याची पर्वा करायचं कारण नाही बघ पोरी. दादा असंच काही उशिरापर्यंत पारूला सांगत समजावत बसले. उठ, डोळे पुस आता, चहा कर बघू. पारू उठली, तोंड धुतलं, चहाला आधण ठेवलं. ज्ञानूला पोरीच्या मुद्रेवरची काळोखी अभ्र हटल्याचं दिसलं. यावर निरभ्र निळाईची प्रसन्नता फाकल्याचं जाणवलं. त्यानं त्याचाही चेहरा उजळला. आपण जगराहाटीच्या विरोधात जाऊन वेगळा पराक्रम करतोय या विचारानं त्याचा उत्साह परतला. आयुष्यभराचे अनुभव, ज्ञान आणि चिंतन एकजीव होऊन त्यातून मधाप्रमाणे ठिबकलेलं तत्वज्ञान मनाच्या कुपीत त्यानं साठवलं होतं. पराभवानं, अपयशानं, आपत्तीनं खचलेल्या, हताश, निराश झालेल्या जीवनावरची श्रद्धा गमावून बसलेल्या मनाला हे मध चाटवून तो माणसाला परत आनंद, आशा, चैतन्य, जोम आणि उत्साह मिळवून देऊन जगायला शिकवत होता. रुक्मिणीच्या कारभाऱ्यानं नामूनं पारूला दिवस गेल्याची बातमी शिंदेवाड्यात संपतला पोचवली. तो तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या गडबड धांदलीत होता. निवडणूक अगदी तोंडावर आल्यानं त्याची धावपळ सुरू होती. तो धनगावला जायला म्हणून घराबाहेर पडतानाच नामूनं ती बातमी सांगितली तसं त्याला तर धक्काच बसला. बजा पारूचं प्रकरण एवढं पुढं गेलं असेल याची त्याला कल्पना आली नव्हती. बजा नाहीसा झाला
म्हणजे त्या प्रकरणाची इतश्री झाली असंच त्याला वाटत होतं. पण निसर्गानं कामगिरी चोख बजावली होती आणि बजाचं बीज पारूच्या उदरात रुजलं होतं. जी गोष्ट लपविण्याचा प्रयत्न चालला होता ती आता उजेडात येऊ पाहत होती आणि संपतराव निवडणुकीत उमेदवार असल्यानं अशा गोष्टी अंधारातच राहाव्यात असं त्याला वाटणं स्वाभाविक होतं. जीपमध्ये बसलेल्या आपल्या मित्रांना कार्यकर्त्यांना खाली उतरवून लगेच परत येतो असं सांगून संपतराव जीप मायाच्या रस्त्याकडे वळवली. ज्ञानू एकटाच विहिरीच्या धावेजवळ बसवलेल्या मोटारीच्या शेडखाली उभा होता. त्यानं घाईघाईने येणाऱ्या संपतला बघितलं. कडक इस्त्री केलेले पांढरे धोट कपडे उन्हामध्ये चमकत होते. टोपीची घडी एका हातात धरली होती आणि दुसऱ्या हातानं धोतराचा सोगा. काय संपत, काय झालं रे? आता होण्यासारखं काय उरलंय दादा? सगळं वाटोळं झालंय आणि तुम्हाला ते माहिती हाय. तुमच्या मनात काय हाय ते तरी सांगा, म्हणजे आम्ही सगळे गाव सोडून जातो परमुलखाला. असं वैतागानं बोलायला काय झालं? काय घडले ते सांग की रे सरळ. पारू बद्दल ऐकायला मिळतंय ते खरं हाय नव्हं? सगळं गाव नव्हं तर तालुका बोला लागलाय. तू तालुक्याचा पुढारी. तुझ्या घरात घडते त्याची चर्चा तालुक्यात होणारच की रे. पंतप्रधानांच्या घरातल्या घटनांची चर्चा सबंध देशात होते तसंच आहे हे. मग आम्ही तोंड बांधून निघून जावं तर का? बिन लग्नाची पोरगी गरवार असल्याचं गाव बोलू लागलं तरीही ह्या गावात राहावं आम्ही? मी म्हणतो उजळ माथ्यानं फिरावं. माझ्या पोरीनं कुणाची चोरी केली नाही की कुणावरती अन्याय अत्याचार केला नाही. ती गावाच्या वाटेला गेली नाही तर गावानंही तिच्या वाटेला जाऊ नये. माळावरती बोंबलायला पाटलाची परवानगी लागत नाही. तसंच माळमळ्यात आणि रानावनात जगणाऱ्या माणसांनी आपण कसं वागावं ते गावाला विचारण्याची गरज नाही. आपल्या दादाचं, ज्याला 4-14 गावात एक वेळ भला सज्जन माणूस समजत, त्याचं हे असलं बोलणं ऐकून संपतराव थक्क झाला. तुमचं डोकं ठिकाणावरती आहे का? अशा आविर्भावात तो त्यांच्याकडे डोळे मोठाले करून बघत राहिला. तुला बोलायचा त्रास नको संपत, कारण तू निवडणूक प्रचाराच्या धांदलीत आहेस. तुला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला. तेव्हा मी स्वतःच काही गोष्टी स्पष्ट शब्दामध्ये सांगून टाकतो म्हणजे झालं. पारूला दिवस गेल्याचं तुझ्या कानावर आलं असणार. ती बातमी खरी आहे. 4 महिन्यावर दिवस झालेत. तू विचारशील पुढं काय करायचं ठरवलंय. तर माझी योजना अशी, बजाला हुडकून काढून आणू आणि ते शक्य नाही. तो कधीच घावणार नाही तुम्हासनी. संपतराव चटकन बोलून गेला. ते तुला र कसं ठाऊक? म्हणजे ते दादा तो पळून गेलाय. पाटलांनी त्याला मारलं. आम्हीही त्याला सैल सरळ सोडणार नाही याची त्याला कल्पना असणारच. मग तो कशाला व सापडतोय मारायला? नाही सापडला तरी फारसं बिघडत नाही. तो परत आला तर आनंदच आहे. नाही आला तरी पारू आपल्या मुलाला जन्म देईल आणि मी त्याला वाढवीन. दादा, काय बोलताय साह्य? काय? बोलतोय तसंच करणार आहे मी. अहो पण पारूचं लगीन झालेलं नाही हे ध्यानात हाय नव्हं तुमच्या? नाही झालं. पुढं? तरीही? अहो दादा, ती आई झाली तर पोराला बाप कुठला आणायचा? लोकांना काय हो सांगायचं? भावकीला तोंड कसं द्यायचं? उद्या त्या पोराचं काय करायचं? हे बघ संपत, यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ताबडतोब देण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. आणि त्या प्रश्नांची तू चिंता करायचंही कारण नाही. मी समर्थ आहे सगळी प्रश्न सोडवायला. तू ही निवडणूक जिंकण्याकडे लक्ष दे. पारूचं प्रकरण माझ्यावरती सोपव. पण दादा, उद्या लोकांना ही भानगड कळाली तर लोक मला मतं देतील का हो? कुणी मानानं मला वागविल का? शिंदे घराण्यातली बिनलग्नाची पोरगी पोर जन्माला घालते ही कल्पनाच किती भयंकर हाय. आणि तुम्ही खुशाल अनवरस पोराचा सांभाळ करायचं म्हणतायसा. तुम्ही गावापासनं लांब राहताय, पण लोक मलाच विचारणार नव्हं. मग मी लक्ष घालायला नको का ह्या भानगडीत? नाही घालायचं. हा प्रश्न माझा आहे आणि तो मी माझ्या पद्धतीनं सोडवणार आहे. बस, त्याची आता चर्चा करायचं कारण नाही. ठीक आहे दादा, जातो मी. तुम्ही पापाची पाठराखण करताय, पण हे पाप पचणार नाही एवढंच सांगून ठेवतो मी तुम्हाला. संपतरावानं इशारा दिला आणि तो वळून चालता झाला. बजाची चौकशी करायला ईश्वरपूर पोलीस ठाण्यावर गेलेला शिवाप्पा त्या दिवशी संध्याकाळीच येणार होता. पण तो आला नाही.
ज्ञानूनं दुसऱ्या दिवशीही त्याची वाट बघितली. नामूला गावात धाडून चौकशी करून यायला सांगितलं, पण शिवा परत आलाच नव्हता. आणखी एक दिवस गेला तरी त्याचा पत्ता नाही. ज्ञानूला नवल वाटलं. पूर्वी शिवा अधूनमधून काही दिवस बेपत्ता व्हायचा हे खरं, पण ज्ञानूला रोग झाल्यापासून त्यानं गुन्हेगारी जग सोडलं होतं. अलीकडे तो शेतीत रमला होता. आपल्या दोस्ताला सोबत देणं आणि त्याचं रक्षण करणं हे कर्तव्य चुकारपणा न करता तो बजावत होता. आणि आता 4-5 दिवस झाले तरी त्याचं येणं नाही की त्याच्याकडून कसलाही निरोप नाही. वास्तविकतः या कठीण आणि धोकादायक काळात तो जवळ असणं महत्वाचं आणि निकडीचं होतं. 5व्या दिवशी ती भयंकर बातमी समजली आणि ज्ञानूला जबरदस्त धक्का बसला. बसरगीच्या घोलात पोलिसांना एकाच ठिकाणी 2 प्रेतं सापडली होती. एक शिवाचं आणि दुसरं बजाचं. गुरं चरायला गेलेल्या पोरांच्या नजरेस एक सडून दुर्गंधी सुटलेलं प्रेत आणि दुसरं केवळ हाडाचा सापळा. पडल्यावरती त्यांनी काही गावकऱ्यांना त्याच्याविषयी सांगितलं होतं. बसरगीच्या पोलीस पाटलांनी पोलीस ठाण्याला कळवलं होतं. ईश्वरपूरच्या पोलिसांनी खूप प्रयत्न करून ती प्रेतं कुणाची ते ओळखून काढलं होतं. ज्ञानू सुन्न सुन्न झाला. बजाचा खून बऱ्याच दिवसापूर्वी झाला होता तर, आणि शिवाचा 5 दिवसापूर्वी तो ईश्वरपुराच्या पोलीस ठाण्यावर बजाची चौकशी करून परत येताना. दोघांचेही मस्तक तीक्ष्ण हत्याराने धडावेगळे केले होते. म्हणजे दोन्ही आधार तुटले होते. पारूचं लग्न होण्याची आशा पुरती मावळली होती आणि ज्ञानूचा पाठीराखा शिवा त्याला निराधार करून गेला होता. पारूला ती भयंकर बातमी समजली तेव्हा ती धाय मोकळून रडली. अनावर शोकावेगानं भिंतीवरती धडक देऊन तिनं कपाळ फोडून घेतलं. ज्ञानूनं तिला सावरलं, तिचं सांत्वन केलं, शोक आवरायला सांगितलं. पोटातल्या जीवाचा विचार करून आत्मघाताचा प्रयत्न सोडून दे म्हणून विनवलं. ज्ञानूला अतिशय दुःख झालं होतं. अंतःकरण विदीर्ण झालं होतं. जीवाभावाच्या दोस्ताला अकस्मात दैवाघातानं मरण आलं होतं. कुणा वैऱ्यानं त्याच्यावरती घाला घातला होता कुणास ठाऊक, पण बजावरती घाला पडला तो मात्र वैऱ्याकडून नसणार. दोघांचेही खून एकाच पद्धतीनं झालेत. मस्तक धडावेगळं करून मारण्यात आले दोघांना. दोघांची प्रेतं ही घोलात एकाच ठिकाणी आढळलीत. म्हणजे दोघांचेही मारेकरी एकच असणार. कुणी मारलं त्यांना? का मारलं त्यांना? ज्ञानूच्या डोक्यात एक चक्र घुमू लागलं. बजा आणि शिवा दोघांचाही खून कुणी केला? का केला? ज्ञानूच्या मनातलं विचार चक्र वेगानं फिरत होतं. त्या खुनांचा आपल्याशी काही संबंध आहे का? या शंकेनं त्याला घाबरवून सोडलं. आपल्याला मुद्दाम एकाकी पाडण्यात आलंय का? पारूशी लग्न होऊ नये म्हणून बजाचा खून करण्यात आलाय का? पण हे खून कुणी केले? कुणाच्या स्वार्थाआड शिवा आणि बजा येत होते? त्या व्यक्तीचा मुख्य उद्देश काय? रात्रभर ज्ञानू ते कोडं सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची झोप उडवणारच कोडं होतं ते. हळूहळू त्यातले धागे दोरे वेगळे काढता येऊ लागले. त्याची उकल स्पष्ट होऊ लागली आणि जेव्हा एक भयानक शक्यता त्याच्या मनात चमकली तेव्हा तो भयानं थरकापला. चटकन उठून बसला. आपल्या जीवाला धोका नसेल कदाचित, पण पारूचं आपल्या लेकीचं काय? ती सुरक्षित नाही इथे. हा विचार मनात आला आणि त्याला एकदम आठवलं. आज वस्तीवर नामू आणि रुक्मिणी दोघंही नाहीत. संपतरावनं त्यांना आपली सासरवाडी वझरड्याला काही कामासाठी धाडलंय. नवीनच 2 कानडी गडी वस्तीवरती मुक्कामाला आहेत आणि पारू एकटीच. ज्ञानू एका झटक्यात उठून बसला. त्या भयशंकेनं त्याच्या अंगातलं अवसानच गळलं. हातापायातलं बळ पक्षाघातानं काढून घेतल्यासारखं तो क्षणभर बसून राहिला. उत्तर रात्र निम्मी सरली तरी आपण विचार करीत, चिंता काळजीचं ओझं मनात वागवत इथे पडून राहिलोय. पारू एकटी असल्याचं, ती सुरक्षित नसल्याचं आपल्याला आठवू नये. ज्ञानू सगळे अवसान एकवटून उठला. खोपटाचं दार हिसड्यानंच उघडलं. तो आता बाहेर मळ्याकडे धाव घेणार तोच जमिनीतून एक विचित्र थर थर पायातून अंगावर गेली. एक चमत्कारिक आवाज ऐकू येऊ लागला. ज्ञानू दार धरून थांबला. हळूहळू थरथर वाढू लागली. झोपडी गदागदा हलू लागली. दूर कुठेतरी कुत्री भिंकू लागली. भूमीतनं धड 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 दर्र नाद घुमू लागला.
मेंढीच्या खोंबाऱ्याला अडकवलेलं कंदील जागीच नाचू लागलं. धरती जोरजोराने कापू लागली. ज्ञानूनं धरून ठेवलेलं दार कर्र कर्र वाजत हलू लागलं. कंदील खोंबाऱ्यातून पुढे सरकून खाली पडलं. काच खळकन फुटून भडका उडाला. रॉकेलच्या पेटत्या ओघळ्यानं ज्ञानूचं अंथरूण पकडलं. कुडाला लावलेल्या कडब्यानं पेट घेतला. झोपडी पेटली तसं ज्ञानू झोपडीपासून दूर झाला आणि आपल्या मळ्याकडं पळू लागला. वस्तीवर ज्ञानू पोहोचला तर तिथं डालग्यातल्या कोंबड्या कॉक कॉक दंगा करत धडपडत होत्या. गोठ्यातली जनावरं कावरी बावरी होऊन उभी होती. ज्ञानू छपराच्या दारापुढे उभं राहिला आणि पारू, ए पारू, उठ, पारू, धरणीकंप झालाय की, उठ, असं म्हणत तो लेकीला हाका मारू लागला. आतून ओ येईना की ती उठल्याची चाहूल लागेना. ज्ञानू जोरजोराने ओरडत होता, पण एक नाही की दोन नाही. त्यानं मग दार जोरात ढकललं तर ते धाडकन उघडलं. आत अंधार होता. तो आत गेला. चाचपडत आतवर इकडे तिकडे फिरला. कुडाकडेला पारूचा रिकामा बिछाना तेवढा होता. पारू गेली कुठं? का धरणीकंप होऊ लागताच घाबरून गावाकडं पळून गेली? पण ती आपल्याकडे का आली नाही? ज्ञानू धावत पळत वस्ती धुंडाळू लागला. ते कानडी गडेही कुठे आढळेनात. रावजी तर तब्येत खूपच बिघडल्यानं आणि म्हातारपणामुळे विकलांग झाल्यानं अलीकडे वाड्यातच असायचा. नामुनी रुक्मिणी वझरड्याला गेलेलीत. ज्ञानू खुळ्यासारखं वावरातनं फिरला. पारू मग गावाकडेच गेली असणार या विचारानं तो प्रथमच गावाकडच्या वाटेला लागला. त्यानं एक नजर आपल्या झोपडीकडे टाकली तर ती धडधडून पेटली होती. आगीच्या ज्वाळा वर उसळत होत्या. काळोखात तो तेजाळता अग्नी भोवतालचा परिसर उजळत होता. ज्ञानू शक्य तेवढ्या वेगानं धावत झपाट्यानं गाव जवळ करीत होता. कित्येक वर्षानंतर ज्ञानूनं गावात पाऊल टाकलं, तेही अंधाऱ्या उत्तर रात्री. गल्लीतली कुंत्री भुंकू लागली. धरणीकंपानं गाव जागं झालं होतं. कुणाच्या घराच्या भिंती ढासळल्या होत्या, कुणाची भांडी फळीवरनं खाली पडली होतीत. लोक त्याची चर्चा करीत दारादारात उभे होते. असा धरणीकंप पूर्वी कधी झाला नसल्यानं ती नवलाचीच गोष्ट ठरली होती. ज्ञानूला पळत जाताना गावकऱ्यांनी बघितलं, पण अंधारात त्याची ओळख पटली नाही. ज्ञानूनं वाड्याच्या दरवाजावरती धडक मारली. थोड्याच वेळात दरवाजा करकरत उघडला गेला. कमरेला केवळ धोतर लुंगीसारखं गुंडाळलेला अगडबंब संपतराव दार अडवून उभा होता. संपत, पारू, पारू कुठं आहे र? ज्ञानूनं धापा टाकीत विचारलं. कोण दादा? तुम्ही इकडं? अरे पारू कुठं आहे? पारू कुठे गेली? इकडं नाही आली. संप्या, प्रक्षुब्ध ज्ञानू किंचाळला. तो पुढे झाला. त्यानं आपल्या झडलेल्या हातानं त्याचे दंड धरण्याचा प्रयत्न केला, पण पकड बसली नाही. का, काय झालं? असं म्हणत संपतराव चटक्यानं 2 पावलं मागं सरला. पारू कुठाय? पण दादा मला र काय ठाऊक, इकडं नाही आलेली ती. नाही आली? तुला ठाऊक नाही कुठं आहे ती? खरंच ठाऊक नाही दादा. तिच्या जीवाचं काय बरं वाईट झालं असेल तर तुला जिता ठेवणार नाही मी. असं म्हणत ज्ञानू दारातनच मागं वळला. ज्ञानू परतीच्या वाटेनं पळू लागला. कोण पळतोय, का पळतोय म्हणून काही लोकही त्याच्या मागनं धावू लागले. तो मळ्यात आला. आता पारूचा शोध घेण्याची एकच जागा उरली होती, विहीर. आता चांगलंच फटफटलं होतं. झुंझुरक्याची वेळ सरून भगाटलं होतं. थोड्याच वेळात तांबडं फुटणार होतं आणि धरतीवरची वस्तुजात उजेडात येणार होतं. ज्ञानू विहिरीच्या धाबेवरनं आता उपयोगात नसलेल्या जुन्या मोडक्या मोठ मकाराजवळ आला आणि थरथरते हात मकाराच्या वरच्या दांड्यावर ठेवून तो आत डोकावला. अंधुकशा प्रकाशात खोल खोल बघण्याचा तो प्रयत्न करू लागला. तळातला अंधार अजून दाट होता. विहीर निम्म्याहून अधिक अजून काळोखानच भरली होती. हळूहळू गावकरीही विहिरीच्या काठावरती जमले. एकानं बॅटरीचा झोत विहिरीत टाकला. सगळ्यांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. विहिरीत पाण्याचा थेंबही नव्हता आणि मध्यावर आकाशाकडं तोंड करून पारू वेडी वाकडी पसरली होती. लोक कुजबुजू लागले, कुणी रडू लागले. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ज्ञानू आता शांत स्वस्थ उभा होता. त्याचा शोक संपला होता. आसवही आटली होतीत.
तो निर्विकार मुद्रेनं निर्जीव डोळ्यानं विहिरीच्या मृत्यूमुखात निश्चल पडलेल्या आपल्या लेकीकडं पाहत होता. लोक बोलत होते, दुर्वेद पाप वाढलंय, अधर्म माजला म्हणून धरती हलली, हिरीतलं पाणी अटलं.